मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरनं आक्रमक झालेत। राज्य सरकारकडनं मागण्यांवर अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय, लवकरात लवकर आरक्षण द्या, अन्यथा 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर कायदेशीररित्या मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी कडक उपोषण सुरू केलं असून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाहीये। सरकारनं तत्काळ मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर सरसकट आरक्षणावर कोर्टाच्या निर्णयांचा पेच आहे, त्यामुळे सरकारची हैदराबाद आणि सातारा गॅझेटवर चर्चा सुरू असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही। महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा, पण त्याला काही आणखीन दिवस बाकी आहेत। त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा। ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार। कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही। कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे। नाही, वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ती चर्चा केली। आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे, ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही। परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे। पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला। त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे। त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे। त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय। तर सामाजिक काम करताना तुम्हाला शिव्या आणि टीकाही सहन करावी लागते असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय। मनमानी करणारा स्वतः म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकही फळा आपल्या भेटीचा मुख्यमंत्री लागल्यावर महाराष्ट्राचे असले व्हायला लागले। मला काहीच त्याच्यात प्रश्न नाही आहे। मी टीका सहन करतो, शिव्याशापही सहन करतो, मला त्याने कधीही फरक पडत नाही। कारण सामाजिक काम करत असताना तुम्हाला कधी शिव्याही खाव्या लागतात आणि कधी तुमच्या गळ्यात हारही पडतात। त्यामुळे आता अनेक वेळा अननेसेसरी टीका होते तरी मी त्याला कधी रिप्लाय करत नाही। मी त्याच्यावर कधी, मला एक गोष्ट माहिती आहे की आपण सकारात्मकतेने काम केलं तर जनता आपल्या पाठीशी आहे ना। जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही, इतके लोक आमच्या विरोधात असताना, आणि त्याही वेळेस हेच प्रश्न होते, प्रश्न तर काही वेगळे नव्हते, या लोकांनी यापेक्षा वेगळे प्रश्न कोणी मांडले नव्हते, तरी जनतेने आम्हाला समर्थन दिलं। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। तर जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसी नेत्यांनी देखील बैठकांचा सपाटा लावत जरांगेंच्या मागणीला विरोध केला। अशा पद्धतीनं संविधानाला न मानता, कायदे कानून न मानता, अहो मग महाराष्ट्रामध्ये 50% लोक आहेत ओबीसी विजयंती। मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे ती अशा अडाणी माणसाच्या सांगण्यावरनं उद्ध्वस्त होणार आहे का? संविधान श्रेष्ठ आहे कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाठायी आंदोलनापेक्षा। इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क अधिकार अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे। तो ज्याला जे करायचं त्याने ते करावं।
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदानावर बसलेले आहे। बाकी आता मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर बाकी लोक जागे होत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, तोपर्यंत ते झोपलेलेच असतात। पण मनोज जरांगे पाटलाचं काही सुरू झालं की मग हे आपल्या यांची घंटी वाजवायला सुरुवात करतात। शाहू महाराज छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। राज्य सरकारनं जरांगेंना दिलेलं आश्वासन पाळावं असं भाष्य शाहू महाराजांनी केलेलं आहे। तर कोणताही उशीर न करता सरकारनं आंदोलनावर मार्ग काढावा अशी मागणी शशिकांत शिंदेंनी केली आहे। त्यांना संदेशपेक्षा शासनाला संदेश दिला पाहिजे की त्यांनी मागच्या वेळेस सारखं जरांगे पाटलांना भेटल्यानंतर काही सांगितलं होतं, कमीत कमी तेवढं तरी त्यांना दिलं पाहिजे। आज जसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल। माझी हात जोडून विनंती आहे सरकारला, कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलनाला गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी। मराठा आरक्षणाचा गुलाल उधळूनच जाणार असल्याचा निर्धार जरांगे पाटलांनी केला। जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन गट पडले आहेत। विरोधकांनी आरक्षणावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तर ओबीसींबाबत विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिलंय। त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। मात्र जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकार पूर्ण करणार की नाही, राज्य सरकार जरांगेंच्या मागण्यांवर मधला मार्ग काढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।